नमस्कार मित्रांनो, विरोधाभासातील डोंबिवली भाग 2। जसं मी तुम्हाला म्हटलं की सरकारी यंत्रणा या आपल्याला सेवाही देतात, पण बऱ्याच वेळा त्यांचा त्रासच होतो। तो त्रास कसा होतो हे मी तुम्हाला पुढील 2 व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तर जास्त वेळ न दवडता आपण आपल्या व्हिडिओकडे पहिले वळूया। तर पहिल्या भागात तुम्ही बघू शकता, व्हिडिओमध्ये तुम्हाला हे डोंबिवली पश्चिम साईडचं स्टेशन आहे, म्हणजे वेस्टचं स्टेशन आहे, जिथे सुशोभीकरणाचं काम चालू झालेलं तुम्हाला दिसेल। गेल्या आय थिंक 1 वर्षापूर्वी याचं उद्घाटन कल्याण डोंबिवली म्युनिसिपल कॉर्पोरेशनतर्फे केलं गेलं आणि हे KDMCच्या अखत्यारीत पूर्णतः सुशोभीकरणाचं काम तुम्हाला दिसेल। हे डोंबिवली पश्चिमी साईडचं आहे। मी तुम्हाला डोंबिवली पूर्व बाजू दाखवतो। ही डोंबिवली पूर्व बाजू आहे, जिथे हे सुशोभीकरणाचं काम सध्या कल्याण डोंबिवली म्युनिसिपल कॉर्पोरेशन यांनी हाती घेतलेलं आहे। हा एक व्हिडिओ पहा। यानंतर मी तुम्हाला ह्यालाच एक विरोधाभास देणारा व्हिडिओ दाखवणार आहे। तर हा व्हिडिओ तुम्ही नीट पाहावा अशी मी तुम्हाला विनंती करतो। पहा। तर हा दुसरा व्हिडिओ आहे। या दुसऱ्या व्हिडिओ पाहून तुमच्या मनातील बाई काय हा प्रकार। हा प्रकार असा आहे की हा प्लॅटफॉर्म क्रमांक 5 आहे डोंबिवली स्टेशनचा, CSTची बाजू आहे आणि इथे गेले 2 वर्ष शेडच नाही आहे। म्हणजे जी मूलभूत शेड असायला पाहिजे तीच इथे नाही आहे। त्यामुळे पावसाळ्यामध्ये या 2 डब्यात घुसताना विशेषतः महिलांना प्रचंड त्रास हा सहन करावा लागत आहे। तुम्ही पाहू शकता या व्हिडिओमध्ये प्लॅटफॉर्म क्रमांक 5। तर मित्रांनो, मी तुम्हाला 2 व्हिडिओ दाखवले। पहिल्या व्हिडिओमध्ये सुशोभीकरणाचा व्हिडिओ तुम्ही पाहिलात। दुसऱ्या व्हिडिओमध्ये शेडचा जो प्रॉब्लेम आहे डोंबिवली प्लॅटफॉर्म क्रमांक 5वर अद्यापही गेले 2 वर्षापासून शेड बांधले गेलेले नाही। यासाठी मी जून महिन्यापासून स्वतः ट्विटरवर रेल्वेला पाठपुरावा करतोय। रेल्वेने मला 4 वेगवेगळ्या डेट दिल्या, म्हणजे एकदा जून, नंतर जुलै, मग ऑगस्ट, सप्टेंबर आणि येथील जे लोकप्रिय आमदार आहेत राजू पाटील यांनी यासाठी पाठपुरावा केला। त्यांना नोव्हेंबरची डेट दिली गेली। यावर मी रेल्वेला हास्यास्पद लिहिलंही होतं की तुम्ही रेल्वे अधिकारी एकमेकांमध्ये टॉस उडवा आणि ठरवा आणि आम्हाला एक डेट द्या। त्याचाही स्क्रीनशॉट मी तुम्हाला इथे ट्विटरवर दिला आहे। तर हा प्रॉब्लेम गेले 2 वर्षापासून ह्यामुळे चालू झाला की जेव्हा रेल्वेच्या जे 3 डबे आहेत ते पुढे उभे करायला चालू केले रेल्वेने, तेव्हापासून हा मुख्यतः शेडचा प्रॉब्लेम चालू झाला। आणि ही शेड बांधण्यामध्ये एक अडथळा येतोय। त्यामध्ये जर मी तुम्हाला साईडला पिक्चरमध्ये देतो तर त्याच्यामध्ये अडथळा मेन असा आहे की जी आपली ओव्हरहेड ट्रान्समिशन एक इक्विपमेंट आहे जे त्या शेडच्या मध्ये येत आहे। पण माझा प्रश्न असा आहे की हा अडथळा गेल्या 2 वर्षात तुम्ही दूर करू शकला नाहीत का? त्याचा जे व्होल्टेज आहे ते साधारण मी गुगलवर वाचलं की 25,000च्या आसपास त्याच्यामध्ये एक पॉवर आहे, जे की नक्कीच धोकादायक आहे। पण गेले 2 वर्षात रेल्वे अधिकाऱ्यांनी यावर उपाययोजना करायला पाहिजे होती। निदान तो भाग सोडून पुढच्या भागात तरी शेड बांधून द्यायला पाहिजे होती। तर आता हे डोंबिवलीकरांनी ठरवायचं आहे की त्यांना जी मूलभूत गरज आहे ती भागवली गेली पाहिजे की आपल्याला सुशोभीकरण पाहिजे। माझ्या मते मी रोजचा प्रवासी आहे, मला माझी सेफ्टी पाहिजे। रेल्वेमध्ये जेव्हा मी घुसतो तेव्हा वरती शेड असणं अत्यंत गरजेचं आहे, कारण पावसाळ्यामध्ये मी माझी बॅग सांभाळू, मला सांभाळू का माझी छत्री सांभाळू का रेल्वेमध्ये शिरण्याचा प्रयत्न करू। सो ह्याच्यामध्ये एक सेफ्टी इश्यूही आहे। आतापर्यंत दुर्दैवाने अशी काही अपघात तिथे घडलेला नाही, पण अपघात घडणार नाही असे आपण म्हणू शकत नाही। तेव्हा इथे लवकरात लवकर शेड बनवण्याची उपाययोजना केली गेली पाहिजे। माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा। पुढील व्हिडिओ पाहिल्यापर्यंत जय हिंद।